नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे जोरदार शक्ती प्रदर्शन करत मतदारसंघात दाखल झाल्या, तर विरोधकांचा उमेदवार अजून ठरलेला नाही। दुसरीकडे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्याच भाषणात पंकजा यांनी भुवया उंचावणारी वक्तव्य केली। पाहूया एक रिपोर्ट। लोकसभा लढायची होती का नव्हती? मला लोकसभा लढायची नव्हती। इथे आम्ही राग सावळायला एकत्र जातो, इथे आम्ही लग्नाला एकत्र जातो, इथे आम्ही सुपारी फोडायला एकत्र जातो। ही जबाबदारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिली। माझं तिकीट राज्यांनी नाही ठरवलेलं आहे। बीड लोकसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या प्रचाराला आता सुरुवात झाली। तिकीट मिळाल्यानंतर पंकजा मुंडे आज मतदारसंघात दाखल झाले। पुणे पाथर्डीनंतर धामणगावमध्ये पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। ढोल ताशांचा गजर, जोरदार घोषणाबाजी आणि JCBतून फुलांची उधळण करण्यात आली। पंकजा यांच्या स्वागतासाठी विद्यमान खासदार प्रीतम मुंडेंसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। मतदारसंघात प्रवेश करताना पंकजा यांनी एक प्रकारे जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। मात्र यावेळी आपल्या भाषणात पंकजांनी केलेल्या वक्तव्यांमुळे पुन्हा भुवया उंचावल्या। मला लोकसभा लढायची होती का नव्हती? मला लोकसभा लढायची नव्हती। का? कारण मी राज्यामध्ये काम करू इच्छित होते, पण माझ्या बहिणीने लोकसभा लढली, सुंदर 10 वर्ष काम केलं, पण माझं तिकीट जाहीर झालं। आता तिकीट जाहीर झाल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक प्रश्नांचं काहूर उठलं, अनेक प्रश्नांचं की आपण काय बरं करावं आता। ह्या माझ्या बरोबर प्रेम करणारे लोक नुसत्या बीड जिल्ह्यात नसून अख्ख्या राज्यात आहेत। आज त्या TV मधून ते बघत आहेत। त्या सगळ्या लोकांसाठी मला बुद्धीने निर्णय घ्यावा लागणार आहे। ही जबाबदारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिली। माझं तिकीट राज्यांनी नाही ठरवलेलं आहे, देशाने ठरवलंय। देशातल्या सर्वोच्च नेत्यांनी ठरवलंय। त्यांच्या मनामध्ये काहीतरी चांगलंच असेल असा मला विश्वास आहे। मला तुम्ही आशीर्वाद द्या, एवढीच मी तुम्हाला विनंती करते। आणि आमच्या सगळ्या एकावनिक सेनापतींना फिरू द्या, गावागावात जाऊ द्या, लोकांचं मत घेऊ द्या आणि विकासाचा बीजारोपण करू द्या, एवढं आव्हान करते। तर प्रीतम मुंडे यांनी ताईंना विजयी करत नव्या विक्रमाची नोंद करायची असल्याचं सांगत आपल्या गावातून जास्तीत जास्त मतं कशी मिळतील यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले। ताईंनी पालकमंत्री म्हणून आपल्याला भरभरून दिलंय, आपल्याला झोळी फाटोस्तोर दिलंय। आज आपली वेळ आहे की आपल्याला ताईंना परतफेड करायची आहे। त्यामुळे या परतफेडीमध्ये आपण कोणीही कमी पडता कामा नये। खरंच आज जे 3 लाख 4 लाख 5 लाखाचे लीडचे आपण आकडे बोलतोय, ते आकडे 4 जूनला सगळ्या महाराष्ट्रासमोर नाही तर देशासमोर आपल्याला दाखवून द्यायचे। त्याच्यासाठी सगळ्यांनी मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाताना पंकजा मुंडे यांनी पुण्यात भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि नगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचीही भेट घेतली। नगरमध्येही पंकजा यांचं जोरदार स्वागत झालं। तिथे सुजय विखे पाटलांसह आमदार मोनिका राजोळे, माजी मंत्री शिवाजी कर्डिलेही उपस्थित होते। महत्वाची बाब म्हणजे नेवासा तालुक्यातील भानसहीवरा गावातील कार्यकर्त्यांनी पंकजा यांना निवडणूक खर्चासाठी 5 लाखाचा चेक दिला। पंकजा यांनी तो चेक आदराने स्वीकारत हे मतदारांचे आशीर्वाद असल्याचं म्हटलंय। पण न सांगता लोकांना कळत असेल की काय काय अडचणींना आम्ही सामोरं जात आलो आहे 5 वर्ष, तर हे खरंच एक नातं निर्माण झालेलं आहे कार्यकर्त्यांशी। तो चेक मी वठवेन का नाही, पण मी तो चेक त्यांचा आशीर्वाद म्हणून घेत आहे नक्कीच। कारण असे चेक माझ्यावर जेव्हा DSTची धाड पडली तेव्हा कार्यकर्त्यांनी जमा केले होते आणि जवळपास 11 कोटी काही लाख रुपयाचे चेक माझ्याकडे आणून दिले होते, पण ऑफकोर्स मी ते घेतले नाही। पण त्या प्रत्येक अंकामध्ये मला आशीर्वाद आणि प्रेम आहे असं वाटतं आणि ते नक्की मी घेते, त्याच्यावर माझा हक्क आहे। बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या विरोधात कोण असा प्रश्नही विचारला जातो। महाविकास आघाडीत बीडची जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे।
त्यात अजित पवार गटातील बजरंग सोनावणे यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केलाय. त्यामुळे बजरंग सोनावणेच निवडणूक लढणार असल्याचं बोललं जातंय. मात्र शरद पवार गटाकडून दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या नावाचीही चाचपणी सुरू आहे. बीडचा खासदार हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचाच असेल, त्याच्यासाठी मी खूप आक्रमक आहे. उमेदवारी कुणाला हा माझा विषयच नाही. त्याच्यामुळे त्या घडामोडीत मी आहे का नाही तर ते आदरणीय सर्व नेते मंडळी आणि त्यांची पक्षाची कोर कमिटी ठरवेल. मला त्याच्यात काही सांगता येणार नाही. तर जे कोणी इच्छुक असतील, मी त्या इच्छुकापैकी नाहीये, पण मला पक्षाने सांगितलं की तुला लढायचं तर मी 100% लढणार. माऊलीच्या दर्शनासाठी आले हाय का अनपेक्षित योगायोग आहे. मुळामध्ये मी इथे वेगळ्या कारणासाठी आले होते, का लग्नासाठी आले होते, आणि इथे आल्यानंतर माऊलींच्या चरणी लीन न होता जाणं ते योग्य वाटलं नाही, म्हणून इथे आले. मी नक्की आपल्याशी संवाद साधेन अधिकृतरित्या. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की या बाबतीमध्ये मी आपल्या सगळ्यांना एकत्रित बोलून संवाद साधणार आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पंकजा मुंडेंना पराभव स्वीकारावा लागला होता. बंधू धनंजय मुंडे यांनीच पंकजा मुंडेंना पराभूत केलं होतं. तर मागच्या लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोनावणेच उमेदवार होते. तेव्हा सोनावणेंना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी सोनावणे यांच्या प्रचाराची धुरा धनंजय मुंडे यांच्या खांद्यावर होती. मात्र आता अजित पवार गट आणि पर्यायानं धनंजय मुंडे महायुतीत आहेत. इतकंच नाही तर भावा बहिणीतला दुरावाही आता कमी झाल्यानं दोन्ही बाजूंनीच तसंच सांगण्यात येत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना ही निवडणूक अधिक सोपी जाणार अशी चर्चा मतदारसंघात आहे. मात्र शरद पवार काय गेम खेळतात यावरही अनेक गणित अवलंबून आहेत. महेंद्र मुधोळकरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.